श्री पतंजलि महामुनये नमः। तर वाचस्पती मिश्रांच्या टीके या भावना जोपासण्यानं काय होतं तर ते म्हणतात ततश्च अस्य राजस तामस धर्मनिवृत्ती, अर्थात ही कालुष्य काढण्यानं, हे भाव जोपासल्यानं कालुष्य नाहीच होतात आणि ती झाल्यानं राजस तामस धर्म ह्यांची निवृत्ती होते. आणि म्हणून ते म्हणतात ततश्च अस्य राजस तामस धर्म निवृत्तौ सात्विकः शुक्ल धर्म उपजायते, त्याद्वारा सात्विक शुक्ल धर्म हा प्राप्त होतो. नंतर सत्वात्कर्ष संपन्नः संभवति वृत्ति निरोध पक्षे तस्य प्रसाद स्वाभाव्य चित्तं प्रसीदति प्रसन्नं च यक्ष्यमाणेभ्यः उपायेभ्यः एकाग्रं स्थितिपदं लभते. असत्यां पुनर्मैत्र्यादि भावनायां न त उपायाः स्थितैः कल्पन्ते इति. अशा प्रकारे ती सगळी मालिका सांगतात. तुम्हाला गीतेच्या श्लोकांच्या अनुषंगानं आपण ती मालिका सांगितली गेली की चित्ताला प्रसाद कसा मिळत जातो, प्रसाद मिळाल्यानंतर काय होतं, तर तोच प्रकार या ठिकाणी ते सांगतात. आणि शेवटी म्हणतात की या भावना जोपासणं इतकं महत्वाचं आहे की त्यांच्याशिवाय सगळे समाधी उपाय निष्फल आणि वैयर्थक ठरतील. म्हणजे असं बघा की आपण म्हणतो की मी जपाला बसतो, ध्यानाला बसतो, पण मला ती एकाग्रता लाभत नाही, चित्ताची शांतता लाभत नाही, समाधान लाभत नाही, चित्त भरकटतं, अनेक प्रकारचे विक्षेप त्या ठिकाणी जाणवतात आणि आपल्याला वाटतं की आपल्याला अजून तो धर्म प्राप्त झालेला नाहीये, समाधीला अजून वाट बघायची, ध्यानाची वाट बघायची असं आपण म्हणतो. पण या ठिकाणी ते शास्त्रकार असं म्हणतात की समाधीचे सगळे उपाय ह्या भावना जोपासल्याशिवाय निष्फळ आणि निरर्थक ठरतील, वैयर्थक ठरतील. तर ज्यावेळेला आपण व्युत्थान अवस्थेमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला ही सगळी वर्तणं जी आहेत, वर्तणूक जी आहे ती आपल्याला जोपासायला पाहिजे असा शास्त्राचा या ठिकाणी उपदेश आहे. तर पहिल्यांदा तुम्ही मैत्री भाव त्या माणसामध्ये जोपासता का, जोपासा, नसेल तर जोपासा. करुणाभाव त्या विशिष्ट व्यक्तीमध्ये जोपासता का, नाही, जोपासा. मग मुदिता भाव जोपासता का, नाही, जोपासा. उपेक्षा भाव जोपासता का, नाही, जोपासा. आणि ती जर जोपासना केली तर योगधर्म आपल्यामध्ये हा फुलेल. आणि ह्या भावना जोपासल्याशिवाय किती जरी अट्टाहासाने ध्यानाला बसलं, धारणेला बसलं तरीही आपल्याला अपेक्षित अशी एकाग्रता, शांतता, समाधान हे काही प्राप्त होणार नाही. ह्याचं कारण चित्तामध्ये हे कालुष्य आहे, चित्तमल आहे. तर तो पहिल्यांदा आपल्याला हटवायला पाहिजे. त्यामुळे ध्यानासाठी काय करायचं असेल तर ध्यानासाठी ध्यान नव्हे आणि त्याच्यासाठी हाणामारी करत ध्यान करत बसायचं नाही रोज. तर पहिल्यांदा ह्या गोष्टी साधल्या पाहिजेत असा फार बहुमूल्य उपदेश शास्त्रकार देऊन जातात. आणि वाचस्पती म्हणूनच शेवटी असं म्हणतात की असत्याम पुनर्मैत्र्यादि भावनायाम न त उपायाः स्थितै कल्पन्ते इति. म्हणजे या सगळ्या भावना प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला ती स्थिती, ध्यानाला लागणारी स्थिती प्राप्त होणार नाही असं ते स्पष्ट सांगून जातात. असो, आता भोजवृत्तीमध्ये ह्या ज्या भावना आहेत, मैत्री भावना, करुणा भावना, मुदिता भावना, उपेक्षा भावना, तर त्याचं जरा विश्लेषण करताना असं म्हणतात थोडक्यात, मैत्री सौहार्दम. मैत्री म्हणजे लगेच गळ्यात गळे घालण्याचं कारण नाही. मैत्री भाव म्हणजे त्याच्या गळ्यात गळेचं कारण नाही. आपल्याला मैत्री म्हणजे असं वाटतं गळ्यात गळे घालून जाणारा तो मित्र. तर मैत्री भाव म्हणजे तो नाही. मैत्री म्हणजे सौहार्दम, हृदयामध्ये सौहार्द हा त्या ठिकाणी असणं,
असं सांगितलं जातं. म्हणजे लगेच आपली मैत्री व्यक्त करण्याचे आविष्कार, म्हणजे किंवा मैत्री भावाला आविष्कार देण्यासाठी जे काय करावं लागतं ते लगेच करण्याच्या मागे लागायचं नाही, कारण त्यातही फसवणूक असू शकते. आपण ज्यावेळेला मैत्रीचा बाजार मांडतो, मैत्रीचं प्रदर्शन करतो, ते एवढ्यासाठी करतो की आपण मित्र आहोत, आम्ही दोघं मित्र आहोत, हे समाजाला कळावं, लोकांना कळावं, आमच्यामध्ये शत्रुत्व नाही, मी त्याचा शत्रू नाही आणि मी त्याचं कुठल्याही प्रकारे अहित करणार नाही, असं लोकांना वाटावं, लोकांच्या मनावर बिंबवावं म्हणून आपण मुद्दामून त्याच्या गळ्यात गळा घालून जातो किंवा त्याच्यावर काहीतरी उपकार करण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला मैत्री म्हणत नाहीत. तर मैत्री म्हणजे सौहार्दम असं शास्त्रात सांगितलं जातं. तसंच करुणा म्हणजे कृपा. करुणा म्हणजे काय हळहळायचं कारण नाही, डोळ्यात पाणी काढायचं कारण नाही, रडायचं कारण नाही, हिरमुसला चेहरा करायचं कारण नाही, तर कृपा करायला पाहिजे, त्याच्यावर काहीतरी कृपा करायला पाहिजे, साक्षात त्याला काहीतरी मदत होईल असं काहीतरी करायला पाहिजे, कृपा करायला पाहिजे असं म्हणतात. करुणा कृपा. मुदिता हर्षहा असं ते म्हणतात. आणि उपेक्षा औदासीन्यम. उपेक्षा म्हणजे उदासीन राहावं. अनेक वार सांगितलंय की उपेक्षा हा शब्द मराठीत येतो त्याप्रमाणे संस्कृतमध्ये येत नाही. उपेक्षा करणं म्हणजे कुठल्याही प्रकारचा तिरस्कार आणि तिटकारा नाहीये. उपेक्षा म्हणजे औदासीन्य, तटस्थ राहणं, अशा अर्थाने उपेक्षा हा शब्द आहे या ठिकाणी. तर मराठी उपेक्षा आणि संस्कृत उपेक्षा यामध्ये गल्लत करू नये. असो, असं म्हणता येईल की योगसाधकानं योगसाधने व्यतिरिक्त काळामध्ये साक्षात योगसाधना नसताना कसं वागायला पाहिजे त्याचं दिग्दर्शन या ठिकाणी सूत्रकारांनी केलंय असं म्हणायला हरकत नाही. अर्थात योगसाधकांनी समाजामध्ये आपलं वर्तन कसं करताना काय काळजी घ्यायला पाहिजे त्याचं एक प्रकारे या ठिकाणी निर्देशन झालंय असं म्हणता येतं. पण असंच म्हणायला पाहिजे असं नाही, कारण सहसा या सूत्राचा विचार करताना सोशल सायकॉलॉजी असे काही समीक्षक म्हणून जातात. या ठिकाणी सोशल सायकॉलॉजी सांगितलंय, माणसाने सोशल कसं राहावं, समाजामध्ये कसं वावरावं, त्याची सामाजिक जीवनातली प्रतिक्रिया कशी असावी हे या ठिकाणी सांगितलंय. असे काही नवविद्या विभूषित समीक्षक म्हणतात आणि ते या ठिकाणी सामाजिक मनोविज्ञान या ठिकाणी सांगितलंय असंही काही सांगतात. पण हेच सांगितलं आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही, असं मांडण्याचं काही कारण नाही. या ठिकाणी गुलाबराव महाराजांची टीका आठवते. गुलाबराव महाराज म्हणतात की हे जे मैत्री भाव आहेत, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, हे जे भाव आहेत ते दुसऱ्या माणसाच्या संदर्भात या भावना जोपासाव्या अशा प्रकारचा हा निर्देश या ठिकाणी स्पष्टोक्त आहे. पण तेवढाच अर्थ आहे असं म्हणण्याचं कारण नाही असं गुलाबराव महाराज म्हणतात. आणि गुलाबराव महाराज म्हणतात की याच भावना साधकानं स्वतःच्या संदर्भात कशा जोपासाव्या याचं एक ते दिग्दर्शन करून जातात. आलं का लक्षात? म्हणजे आतापर्यंत सांगितल्याप्रमाणे आपला तथाकथित शत्रू तो जर सुखसंपन्न झाला तर आपण मैत्रीभाव ठेवा असं म्हटलं, तो जर दुःखी झाला तर करुणाभाव ठेवावा असं म्हटलं, तो सुखी झाला, तो दुःखी झाला, तो पुण्यवान आहे किंवा तो पापात्मा झाला किंवा पापात्मा आहे तर आपण कसं वागावं हे या ठिकाणी सांगितलंय. असा एक या ठिकाणी स्पष्टार्थ आहे, व्यक्तार्थ आहे. पण गुलाबराव महाराज म्हणतात की हेच भाव आपल्याला स्वतःच्या संदर्भामध्ये सुद्धा जोपासता येतात आणि त्याचं ते एक दिग्दर्शन करून जातात. ते म्हणतात की स्वसंदर्भामध्ये, स्वतःच्या संदर्भामध्ये, सुखलाभामध्ये त्यातील असं आहे की म्हणजे आपला दुसरा माणूस सुखी दिसला की मैत्रीभाव ठेवायला पाहिजे असं जरी सांगितलं तरी आपण ज्यावेळेला स्वतः सुखी होऊ तेव्हा काय करायचं? आपल्याच गळ्यात गळे घालून राहायचं? आपल्याशीच मैत्री करायची का? दुसरा सुखी माणूस भेटला की आपण मैत्रीभाव ठेवा असं सांगितलं, पण ज्यावेळेला आपण स्वतः सुखी होतो त्यावेळेला काय करायचं? तर ज्यावेळेला आपण स्वतः सुखी होतो त्यावेळेला आपण त्या सुखलाभामध्ये, सुखविषयामध्ये, सुखसाधनेमध्ये, सुखसाधनांमध्ये
मैत्री भाव ठेवल्यानं रागवृद्धी होईल. दुसरा माणूस सुखी झाला तर तुम्ही मैत्री ठेवा, पण तुम्हाला जर सुखलाभ झाला तर ज्या साधनेद्वारा ज्याला झाला, ज्या साधनांमुळे झाला, गाडी, घोडा, मोटार, स्त्री, पुत्र यांच्या या साधनांद्वारा, चेतनाचेतन अशी साधनं आहेत, त्यांच्याद्वारा जर तुम्हाला सुखलाभ झाला तर तुम्ही त्यांच्याशी मैत्री ठेवाल तर राग फोफावेल, लोभ फोफावेल. तर तसं करू नका असं ते म्हणतात. आणि म्हणून ते म्हणतात की त्यामध्ये त्या सुखामधली क्षणिकता जी आहे ती पाहून त्यात आपण दोष पाहावा, अन्यथा वैराग्याला तडा जातो. आलं का लक्षात? म्हणजे दुसरा माणूस सुखी दिसला, दुसरे कोणीही, स्पष्ट सांगायचं म्हणजे निरपवादपणे कोणीही सुखी झाला तर त्या ठिकाणी आपण मैत्रीभाव ठेवला पाहिजे असं शास्त्रात सांगितलं जातं. पण ज्यावेळेला आपण स्वतः सुखी होऊ त्यावेळेला आपण त्या ठिकाणी दोषदर्शन करून घ्यायचंय की त्यामधली क्षणिकता बघायची आणि त्यामुळे मैत्रीभाव जोपासायचा नाही. त्या तिची साधनं आहेत, ज्या साधनेमुळे आपल्याला, साधनांमुळे आपल्याला जडचेतन साधनांमुळे घर, दार, संपत्ती, स्त्री, पुत्र, गाडी, घोडा, धनधान्य ही जी साधनं आहेत त्या साधनांतून जर आपल्याला सुख प्राप्त झालं तर आपण त्याच्यात मैत्रीभाव ठेवायचा नाही, तर त्या क्षणिकता आहे असं पाहून आपण त्यात अन्यथा भाव ठेवला पाहिजे, अन्यथा वैराग्याला तडा जाईल. आता समजा आपण दुःखी झालो तर परमेश्वराची करुणा भागावी. आपण आपल्या स्वतःबद्दल हळहळू नये, स्वतःच्या दुःखामुळे आपण हळहळू नये, स्वतः अश्रू गाळू नये. अरे अरे काय मी दुःखी झालो म्हणून रडायचं कारण नाही. दुसरा दुःखी झाला तर तुम्ही त्या ठिकाणी डोळ्यातनं पाणी काढा, पण स्वतः दुःखी झाला तर साधक म्हणून, योग साधक म्हणून तुम्ही हळहळायचं नाहीये, तर परमेश्वराची करुणा भागायची आहे असं ते म्हणतात. आपल्या हातून जर पुण्यकर्म झालं तर शेफारून जायचं कारण नाही. स्थिरबुद्धी आपण राखली पाहिजे. आपल्या हातून जर पुण्यकर्म झालं तर आपण स्थिरबुद्धी राखली पाहिजे आणि उदासीन राहायला पाहिजे. झालेल्या पुण्यकर्माबद्दल उदासीन राहायला पाहिजे, म्हणजे तटस्थ राहायला पाहिजे. अन्यथा आत्मप्रशंसा ही संभवेल. आपलंच आत्मकीर्तन गायला लागू. आपण कोनाड्यामध्ये निरांजन ठेवून त्याच्या पुढे आपण डोलू, म्हणजे आपले चार लोक सत्कार करत नाहीत, आपल्याला कोणी ओवाळत नाही म्हटल्यानंतर आपण स्वतःला ओवाळून घेऊ, आपण आपल्या स्वतःला हार घालून घेऊ, म्हणजे आत्मप्रशंसा ही संभवेल. आपल्या पुण्याने जर आपण हुरळून गेलो, पुण्यकर्माने जर हुरळून गेलो तर आत्मप्रशंसा संभवेल. त्यामुळे तसं घडू नये, तर त्या ठिकाणी उपेक्षा भाव ठेवला पाहिजे, तटस्थता ठेवली पाहिजे, त्रयस्थ भाव ठेवला पाहिजे. अर्थात नाहीतर काय होतं की वैराग्यातली दाढ्यता कमी होते. म्हणजे आत्मप्रशंसा आणि वैराग्य हे कधीही जवळ राहणार नाही. आत्मप्रशंसा आले की वैराग्याला तडा गेलाच. समजा आपल्या हातून पापकर्म झालं तर जे आपण दुसऱ्याच्या संदर्भात करणार नाही ते स्वतःच्या संदर्भात करायचं. आपला द्वेष करायचा, आत्मवंचना, जबरदस्त आत्मवंचना करायला पाहिजे, स्वतःची छिथू करायला पाहिजे, जे आपण दुसऱ्याच्या संदर्भात करणार नाही. आलं का लक्षात? जबरदस्त आत्मवंचना ही व्हायला पाहिजे त्या ठिकाणी. अरे रे काय हा माझा, काय हे माझं पतन, आपली स्वतःची छिथू करायला पाहिजे आपण, जी आपण दुसऱ्याची करू नये असं सांगतात शास्त्रकार सांगतात. तर त्यावेळेला गुलाबराव महाराज हे सूत्र स्वतःच्याकडे वळवतात. फार महत्वाचं या ठिकाणी हे योगदान आहे गुलाबराव महाराजांचं, की हे सूत्र ते स्वतःच्याकडे वळवतात आणि याद्वारा एक फार मोठा उपदेश आपल्याला मिळतो. एरवी आपण हा विचार केला नसता. त्यामुळे एक खास असा दृष्टिकोन गुलाबराव महाराज या सूत्राला देऊन जातात आणि म्हणतात हे सूत्र तुम्ही स्वतःकडे फिरवा, स्वतःकडे वळवा, आणि ते वळवल्यावर काय करायचं ह्याचं ते दिग्दर्शन करतात आणि फार हे बहुमूल्य दिग्दर्शन आहे. असो, अरे आपण गुलाबराव महाराजांचा बहुमूल्य विचार या ठिकाणी लक्षात घेतला. आता आपण या सूत्राचा पुढे थोडासा विचार करूया.
की या ठिकाणी सूत्रामध्ये भावना ही संकल्पना आलेली आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ती भावना, विशिष्ट भावना जोपासण्याचा प्रकार या ठिकाणी सांगितला गेलाय. त्यांचं परीक्षण केल्यानं आपल्याला असं दिसतं की ज्याला गीताशास्त्रामध्ये समबुद्धी म्हटलेलं आहे, गीताशास्त्रामध्ये ज्याला समबुद्धी म्हटलेलं आहे, तोच प्रकार या ठिकाणी सांगितला आहे. तो प्रकार योगसाधकाने कसा आचरावा, योगसाधकाने तो कसा वापरावा, आपल्यामध्ये कसा बिंबवावा, म्हणजे त्याचं प्रॅक्टिकल, योगसाधकाच्या दृष्टीनं एक प्रॅक्टिकल या ठिकाणी सूत्रकार सांगून जातात. गीतेमध्ये एक असा श्लोक आहे, 6व्या अध्यायामध्ये 9वा श्लोक आलेला आहे. भगवंत त्या ठिकाणी समबुद्धी सांगतात. समबुद्धी कशी असते हे सांगतात. भगवंत म्हणतात, सुहृद मित्र आरी उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुषु च पापेषु अपि समबुद्धी विशिष्यते. बघा, साम्यस्थान आहे योगसूत्राचं, हे गीतेतलं साम्यस्थान आहे. अगदी योगसूत्रातलाच उपदेश गीतेमध्ये शब्दांतरानं सांगितला आहे. सुहृद मित्र आरी उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुषु च अपि पापेषु अपि समबुद्धी विशिष्यते. सुहृद म्हणजे स्वार्थरहितपणे स्वतःचं हित करणारा तो सुहृद, मग तो आपला सुहृद असो, मित्र असो, वैरी असो, किंवा उदासीन म्हणजे पक्षपातरहित, तसंच मध्यस्थ आणि द्वेषी आणि बंधू बांधव यांच्याविषयी, तसेच साधू पुरुष, पापी जन, पापात्मे यांना सुद्धा समान बुद्धी जो ठेवतो तो अतिश्रेष्ठ असतो, असं गीतेमध्ये सांगितलंय. म्हणजे ही जी जोपासना या योगसूत्रात सांगितली आहे, त्याची परिणती माणसाच्या वर्तनामध्ये कुठपर्यंत जाऊन पोचते, तर त्याचं या ठिकाणी एक प्रतिबिंब आपल्याला दाखवलं गेलेलं आहे की ह्या सूत्रोक्त भावना जोपासल्यानं माणसामध्ये जो म्हणजे वृत्ती परिवर्तनाचा भाग संभवतो, तो कुठपर्यंत जाऊन पोचवेल माणसाला. आता यापेक्षा साधू संत काय वेगळे असतात. म्हणजे माणूस जर साधू संत व्हायचा असेल तर काय करावं हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं गेलंय असं म्हणता येईल. म्हणजे योगसाधकानं चित्त प्रसादन म्हणून जो उपाय करायचा, तो उपाय जर तसा केला आणि त्यात जर प्रावीण्य त्याला मिळवता आलं, प्रगल्भता आली, तर होता 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 त्याचा जो उत्कर्ष होईल, तो उत्कर्ष त्याला कुठपर्यंत नेऊन पोचवेल, तर त्याला आणि हा भाग गीतेमध्ये या ठिकाणी समबुद्धी म्हणून जो सांगितला की हाच अतिश्रेष्ठ असा साधुसंत असतो, असं गीताशास्त्र सांगतं. म्हणजे अशाच प्रकारचा उपदेश गीतेत 6व्या अध्यायात अगदी ध्यानयोग प्रकरणातच सांगून गेलेले आहेत. अर्थात या विचारानिशी एक वैदिक धर्मामधली भावना, वैदिक धर्मामधली वृत्ती किंवा वैदिक धर्मामध्ये जो जे एक प्रसिद्ध या संदर्भामध्ये ती लगेच आठवते. वैदिक धर्मामध्ये या संदर्भामध्ये एक प्रसिद्ध प्रार्थना आहे जी तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकली, वरच्यावर ऐकत असतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. या ठिकाणी असं म्हणतंय की सर्वांनी सुखी राहावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, कोणी दुःखी न होवो, ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना या ठिकाणी लगेच आठवते. अर्थात ही प्रार्थना जी आहे ती रंतीदेवाची आहे. रंतीदेव लगेच पुढे जाऊन म्हणतो, कामये दुःख तप्तानां प्राणिनामार्तिनाशनम, असं तो पुढे जाऊन म्हणतो की या ठिकाणी लोकांच्या दुःख निवर्तनाची जबाबदारी रंतीदेव जणू स्वतःवरच घेतो. पण असे म्हणजे या ठिकाणी असं दिसतं की कामये दुःख तप्तानां प्राणिनाम आर्तिनाशनम,
त्यांची जबाबदारी तो स्वतःवर घेतो, रंतीदेव घेतो. इतका संवेदनक्षम असा तो रंतीदेव संत कवी आहे. पण असं आहे, या ठिकाणी सांगून जावं असं वाटतं की पातंजल हे पापात्म्याविषयी उपेक्षा भाव सांगतात. आणि हा एक वादाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की पतंजली या ठिकाणी उपेक्षा भाव का सांगतात. पापात्म्यांचा आपण उत्कर्ष करायला पाहिजे, उद्धार करायला पाहिजे, त्यांना उचलून धरायला पाहिजे, त्यांना शहाणं करून सोडलं पाहिजे, जे साधू संत करतात. साधू संत अशा लोकांचा उद्धार करतात. दुरितांचे तिमिर जावो अशी त्यांची वृत्ती असते, अशी त्यांची प्रार्थना असते. तर आदर्शवाद असा आहे की अशी जे पापात्मे आहेत त्यांचा उद्धार करायला पाहिजे आपण. त्यांना त्यांच्या प्रवृत्तीपासून आपण निवृत्त करायला पाहिजे. त्यांच्यासाठी आपण झटायला पाहिजे, रात्रंदिवस झटायला पाहिजे. ही संत वृत्ती आहे, ही संत प्रवृत्ती आहे आणि ही वैदिक धर्माची शिकवणूक आहे. मग या ठिकाणी पतंजली काय विचित्र काय सांगतायत, भयंकर सांगतायत. खरं म्हणजे ते भयंकर सांगतायत. ते म्हणतात उपेक्षा भाव ठेवा. त्यांना त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर, आपल्या खांद्यावर घेण्याचं कारण नाही, घेऊ नका असं ते पतंजली म्हणतायत. आणि याबाबत काही समीक्षक गडबडून जातात. ते म्हणतात की म्हणजे हे जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांना हा प्रकार खटकतो की या दुरात्म्याबद्दल तुम्ही उपेक्षा ठेवायची, माध्यस्थ ठेवायचं, ताटस्थ ठेवायचं हे काही बरोबर नाही. तुम्ही त्याचा उद्धार करायला पाहिजे. बरोबर आहे. समाजशास्त्री त्या ठिकाणी त्यांचा उद्धार करण्यासाठी धडपडणार, अहोरात्र धडपडणार. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब सुद्धा तो आटेपर्यंत प्रयत्न करणार. आणि त्यामुळे ह्या शास्त्रज्ञांना हा प्रकार खटकतो आणि तो खटकण्यासारखा आहे. समाजशास्त्रानुसार पापात्म्यांना उद्धरणे हे इष्ट असतं. पण या ठिकाणी समाजशास्त्रोक्त आदर्शवाद गैर लागू आहे. पापात्म्यांविषयी उपेक्षा भाव न ठेवता द्वेषभाव तर पातंजल मानत नाहीत, सांगत नाहीत. पतंजली असं म्हणत नाही पापात्म्यांचा द्वेष करा, नाही तसंही म्हणत नाहीत. अर्थात समाजशास्त्री सुद्धा त्यांचा द्वेष करा असं कदापिही म्हणणार नाहीत. त्यामुळे पतंजली त्यांच्याप्रमाणेच त्यांचा द्वेष वगैरे करत नाहीत. अर्थात द्वेष करणं हे दोघांनाही अनिष्ट आहे. समाजशास्त्रींना अनिष्ट का, म्हणजे या ठिकाणी असा विचार करायला पाहिजे की दोघांना अनिष्ट आहे. द्वेष करा असं दोघंही सांगत नाहीत कारण दोघांना ते अनिष्ट आहे. पण गंमत अशी आहे, दोघांनी जरी ते अयोग्य मानलं, पतंजलींनी किंवा पातंजलांनी पापात्म्यांचा द्वेष करणं हे अनिष्ट मानलं, तर तसेच समाजशास्त्री पण मानतात. त्यामुळे दोघांचं त्यामुळे एकमत आहे असं वाटण्याची शक्यता आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी थोडंसं सूक्ष्म परीक्षण करायला पाहिजे. तसं नाहीये. दोघांना अनिष्ट वाटतं, दोघांचं त्या ठिकाणी एकमत आहे हे खरं आहे, पण एकमत नाहीये. कारण का, तर समाजशास्त्रांना ते अनिष्ट का, तर समाजोद्धार हे त्यांचं ध्येय असतं. समाजाचा उद्धार करणं, विशेषतः पापात्म्यांचं, दलितांचं उद्धार करणं हे त्यांचं ध्येय असतं. आणि म्हणून ते ध्येयाला विरुद्ध आहे म्हणून ते अनिष्ट आहे. पण पातंजलांना त्या ठिकाणी द्वेषभाव का ठेवायचा नाही? द्वेषभाव हा हेय का आहे, उपादेय का नाही? तर द्वेषभाव ठेवल्यानं चित्त कलुषित होईल, चित्त क्षोभ होईल, स्वतःचं चित्त त्या ठिकाणी क्षोभित होईल आणि त्यामुळे चित्त प्रसादन साधणार नाही. आणि म्हणून त्यांचा द्वेष करू नका, वाईट गोष्टीचा द्वेष करू नका, पापाचा द्वेष करू नका, पापात्म्याचा द्वेष करू नका. कारण तुम्ही तसा काही द्वेषभाव बांधाल मनाशी तर तुमच्या चित्तामध्ये क्षोभ होईल, चित्तामध्ये क्षोभ होईल, चित्ताचा ज्वालामुखी होईल आणि चित्त प्रसादन साधणार नाही. हा त्या दोघांच्या दृष्टिकोनामध्ये भेद आहे. आलं का लक्षात?
म्हणजे वरवर पाहता दोघांना अनिष्ट आहे म्हणून एकमत आहे असं जरी वाटलं तरी एकमत नाहीये. कारण त्यांचं प्रवर्तन हे वेगळ्या कारणाने, त्यांचं तसं ध्येय मांडण्याला मागे प्रवर्तन जे आहे ते आणि पातंजलांचं तसंच मांडण्यामागे जे प्रवर्तन आहे ते, ह्याच्यामध्ये मोठं अंतर आहे, महदंतर आहे. आणि असं आहे की समाजशास्त्रांप्रमाणे पातंजल जर पापात्म्यांना तरण्यास जातील, त्यांचा उद्धार करायला जातील, तर ज्या प्रयोजनानं या ठिकाणी ते उद्युक्त झाले ते प्रयोजन त्याला बाधा पोचेल. त्यांना समाधी कधीही साधणार नाही. कारण दुसऱ्याचं दुःख बघून, दुसरे पापात्म्या बघून ह्यांच्या चित्तामध्ये क्षोभ होईल, चित्त अशांत राहील, चित्ताला बेचैनी येईल. खरंय की नाही? म्हणजे पापात्मा पाहिल्यानंतर त्याचा उद्धार करायचा म्हटल्यानंतर केवढी मोठी उठाठेव, त्यामध्ये केवढी रिस्क ज्याला म्हणतात, रिस्क फॅक्टर केवढा असतो. मग या ठिकाणी चित्ताचं काय होणार सांगा? अशा लोकांना सरळ करण्याचा प्रकार म्हणजे अव्यापारेषु व्यापार ठरेल, नसती उठाठेव ठरेल. क्षणभर विचार करा, या ठिकाणी साधकाला, योग साधकाला काय साधायचंय? त्याला ध्यान साधायचंय, जप साधायचंय, समाधी साधायची, चित्ताची एकाग्रता साधायची, चित्ताची प्रसन्नता साधायची. आणि हे साधायचं असताना त्याने ही जर उठाठेव केली तर ही नसती उठाठेव ठरणार नाही का? कारण असे दोघांचे हेतू भिन्न आहेत. समाजशास्त्राचा, समाज कार्यकर्त्याचा उद्देश, त्याचा हेतू आणि योग साधकाचा हेतू ह्याच्यामध्ये अंतर आहे. त्यामुळे जे समाज उद्धारक, समाजोद्धारक जे करेल ते त्या ठिकाणी योगसाधक करायला जाईल तर ही नसती उठाठेव ठरेल आणि चित्ताचा क्षोभ त्या ठिकाणी होईल. त्यामुळे पतंजलींनी पापात्म्याविषयी उपेक्षाभाव सांगितलाय, त्यांचा उद्धार करण्याचा उपदेश या ठिकाणी दिला नाही. ह्याचं कारण यामागचं प्रवर्तनच वेगळं आहे. हे प्रकरण हे प्रवर्तन काय, या ठिकाणी कशासाठी हा उपदेश आला हा विचार घ्या, पहिल्यांदा लक्षात घ्या. या ठिकाणी समाजशास्त्र वगैरे आणण्याचं काही कारण नाही. आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून या उपदेशाचं मूल्यमापन करणं ह्याचा अधिकार कोणालाच नाही, किंचित सुद्धा नाही. म्हणजे मुख्य गल्लत अशी होते की या ठिकाणी हे सूत्र समाजशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, सोशल सायकोलॉजी असं काहीतरी मानून मग या सूत्राचा विचार करतात आणि या ठिकाणी ठेचकाळतात. कारण पापात्म्यांविषयी त्यांचा उद्धार करा असं न सांगताना या ठिकाणी त्यांची उपेक्षा करा किंवा त्यांच्याबद्दल माध्यस्थ ताटस्थ्य ठेवा असं सूत्रकार सांगतात. हे समाजशास्त्रीय आदर्शवादाला कधीच पटणार नाही. पण असं आहे की तसं या ठिकाणी उपदेश असावा असा आग्रह धरण्याचं मुळीच कारण नाही. कारण या ठिकाणी प्रवर्तन वेगळं आहे, प्रवर्तक वेगळा आहे. ह्या भावनांचं पालन करणं, जोपासना करणं यामागे जे प्रवर्तन आहे किंवा जे प्रवर्तक आहेत ते फार वेगळे आहेत. आणि त्यामुळे त्या प्रवर्तकांच्या दृष्टिकोनातून विचार करता असं म्हणावं लागतं की पापात्म्यांचा उद्धार करण्याचं कर्तव्य किंवा ही जबाबदारी योगसाधकाने आपल्या डोक्यावर, खांद्यावर घेण्याचं काहीही कारण नाही. ती जबाबदारी सांभाळणारी दुसरे जीव आहेत, दुसरे माणूस आहेत, दुसरे अधिकारी आहेत. ज्यांचा दुसरा अधिकार आहे ती माणसं हे करून घेतील, बघून घेतील. त्यामुळे पापात्म्यांना जर या ठिकाणी योगसाधक तरण्याला जातील तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ते स्वतःचं चित्त संतुलन, चित्ताची शांतावस्था, चित्ताचा प्रसाद घालवून बसतील. आणि त्यामुळे समाजशास्त्रीय धारणा आणि तसा आदर्शवाद या ठिकाणी आपल्याला आणता येत नाही. आणि नसल्याबद्दल चिंता बाळगण्याचं कारण नाही म्हणून या ठिकाणी टीकात्मक वृत्ती घेण्याचंही कारण नाही. कारण आणि अशा प्रकारे टीकात्मक वृत्ती घेतली जाते की सूत्रकाराने भलताच उपदेश दिलाय असंही म्हटलं जातं. ह्याचं कारण
अत्रोक्त प्रयोजनाविषयी अनभिज्ञता असं म्हणावं लागतं. आता योगी हे जे भाव जोपासतो ते सामाजिक एकी, सामाजिक धनिष्ठता किंवा सामाजिक आदर्शवाद हे पाठीशी बांधून तो काही हे भाव जोपासत नाही. आलं का लक्षात? म्हणजे बाकीचे भाव सगळे जे पातंजलाने सांगितले ते समाजशास्त्री मान्य करतील, बरोबर आहे. मैत्री, करुणा, मुदिता हे जे 3 भाव आहेत अत्यंत योग्य आहेत म्हणतील, पण हा 4था भाव त्यांना खटकतो. पण असं आहे की योगसाधक हे जे भाव जोपासतो ते भाव जोपासताना सामाजिक आदर्शवाद, सामाजिक एकी, सामाजिक धनिष्ठता असले आदर्शवाद तो काही आपल्या पाठीवर घेत नाही, तर आपलं स्वतःचं चित्त प्रसन्न करण्यासाठीच तो हे भाव जोपासतो. मग तुम्ही त्याला कदाचित आत्मकेंद्रित म्हणा, काही स्वार्थी म्हणा, आत्मकेंद्रित म्हणा, पण असं आहे की हे समाधीचं प्रकरण चालू आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सामाजिक आदर्शवादाचं किंवा सामाजिक मूल्यांचं प्रकरण चालू नाहीये. तेव्हा त्यांची सावली सुद्धा या ठिकाणी नाहीये आणि त्यामुळे या ठिकाणी भलता समन्वय लावण्याचं काहीही कारण नाही. आणि ते जर यांना योगसाधकांना आत्मकेंद्रित म्हणतील, स्वार्थी म्हणतील तर म्हणे वापरो. पण असं आहे की आत्मकेंद्रित म्हणण्याचं कारण म्हणजे म्हटलं तरी आत्मा म्हटल्यानंतर तो एक विश्वात्मा आहे. योग्याचा आत्मा म्हणजे त्याचा एकट्याचा आत्मा नाही. जसं साधू संतांचा आत्मा हा विश्वात्मा असतो तसंच योग्याचा आत्मा हा विश्वात्मा होणारा असतो, होऊ पाहत असतो. त्यामुळे तो आत्मकेंद्रित असेल तरी तो विश्वात्म केंद्रित असतो असं म्हणावं लागतं. त्यामुळे त्यांच्या या टीकेला सुद्धा या ठिकाणी अध्यात्माच्या भाषेमधून उत्तर देता येतं. असो, एकूण काय तर या ठिकाणी समाधी प्रकरण चालू आहे आणि समाजशास्त्राचा आदर्शवाद हे प्रकरण या ठिकाणी चालू नाहीये. त्यामुळे त्यांनी लावलेला निकष या ठिकाणी गैर लागू ठरतो असं या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. असो, आता मैत्र्यादी भावना या योगभिन्न भूमीमध्ये योगी जोपासून म्हणजे ज्यावेळेला तो ध्यान धारणा करत नाही, साक्षात योग साधना करत नाही, ज्यावेळेला तो समाजामध्ये वर्तन करत असतो, समाजामध्ये विहार चालू असतो, समाजामध्ये आचार विचार हे प्रवर्तन पावलेले असतात, पावत असतात, त्यावेळेला तो हे भाव जोपासत असतो. आणि त्यावेळेला ते जोपासून सुद्धा तो चित्त संतुलन हे ठेवू शकतो आणि ते ठेवण्यासाठी हा उपदेश आहे. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही साक्षात योग साधनेमध्ये नसता, डोळे मिटून ध्यानस्थ नसता, त्यावेळेला चित्ताने शांत राहावं हे अत्यंत महत्वाचं असतं. ते संतुलन महत्वाचं असतं आणि ते कसं पाळता येईल त्यासाठी हा उपदेश आलेला आहे. आणि हे चित्त संतुलन तो व्युत्थानामध्ये सुद्धा साधतो. कारण मैत्री करुणामृतापेक्षाणाम सुख पुण्य विषयाणाम भावनादा चित्त प्रसादनम या सूत्राच्या उपदेशामुळे तो व्युत्थानामध्ये सुद्धा चित्त संतुलन टिकवू शकतो. तसंच शुक्ल धर्मांचं उपसर्जन करतो. शुक्ल धर्म, सत्व धर्म, सात्विक धर्म यांचं तो उपसर्जन करतो. त्यामुळे व्युत्थान काळामध्ये सुद्धा, व्युत्थानावस्थेमध्ये सुद्धा त्याच्या भांडवलामध्ये भरच पडते. भांडवलाला गळती लागत नाही. म्हणजे भांडवलामध्ये अनिष्ट भर पडत नाही. असं आहे की आपण योग साधना करताना आपल्या खोलीमध्ये दार बंद करून किंवा हिमालय किंवा पर्वतराशीमध्ये कुठेतरी बसून मनुष्य अशा एखाद्या निसर्गरम्य प्रदेशामध्ये बसून आपण योग साधना करत असलो तर त्यावेळेला आपल्या भांडवलामध्ये भर पडते, यौगिक भांडवलामध्ये भर पडते. हे काही वेगळं सांगायला नको. पण सामाजिक बजबजपुरीमध्ये असताना सुद्धा आपल्या भोवती हा कटकटीचा समाज जरी असला
कटकटी निर्माण करणारा समाज जरी असला तरी सुद्धा तो आपलं संतुलन ठेवू शकतो. आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा भांडवलामध्ये भर घालतो, कारण शुक्ल धर्मोपार्जन होतं. असा एक बहुमूल्य प्रकार त्याला साधता येत असतो. असं आहे की धारणा ध्यानादी साधनांच्या काळामध्ये या भावना यथायोग्य आणि पूरक असा परिणाम करून जातात. म्हणजे ध्यानाला बसला असतानाच ध्यानाचं, ज्याला सायकोडायनॅमिक्स म्हणतात, मानसिक प्रवर्तन, तेच केवळ काम करतं असं नाही, तर हे सुद्धा फार हातभार लावून जातात. तुम्ही एरवी चित्त संतुलित ठेवत असाल, चित्त शांत ठेवत असाल, तर तुमच्या धारणेची, ध्यानाची सुरुवात ही त्या शांतावस्थेपासून सुरुवात होणार आहे. आलं का लक्षात? लॉन्चपॅड ज्याला म्हणतात, लॉन्चपॅड, जपाचं लॉन्चपॅड. तर तुम्ही ज्या वेळेला विथानावस्थेमध्ये चित्त संतुलन ठेवू शकाल, त्यावेळेला त्या संतुलित अवस्थेमध्ये तुम्ही धारणा ध्यानाला सुरुवात कराल तर तुम्हाला अर्थातच गती मिळेल. पण एरवी सारख्या ठेचा खात राहायचं, रडायचं, रडखडायचं, क्षोभित व्हायचं, असं जर सारखं चित्ताचं नाटक चालू असेल, चित्ताच्या रंगभूमीवर अनेक रंग उडत असतील, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, ममता, चिकीर्षा, परापकार वृत्ती आणि अमुक अमुक ह्यांची सगळी लठ्ठालठी सतत चालू असेल, सतत नाट्यप्रवेश प्रत्येक क्षणोक्षणी त्या ठिकाणी होत असेल, तर ध्यानाला बसताना पीठिका कशी असेल याची कल्पना या ठिकाणी आपल्याला करता येते. की आपण कुठून सुरुवात करतो, तर आपण बजबजपुरीतून जपाला सुरुवात करतो म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जपाचं प्रक्षेपण किती प्रभावी होईल याचा अंदाज आपण घेऊ शकतो. पण जपाचं प्रक्षेपण जर अंतभूमीत झालं तर जप किती यशस्वी होईल हे सांगायचं कारण नाही. त्यामुळे हे जे वित्थान काळातल्या भावना आहेत, वित्थान काळामध्ये जोपासल्या जाणाऱ्या भावना आहेत, त्यांचं फार महत्वाचं योगदान हे साक्षात योगभूमीसाठी असतं. कारण ते तुमच्यासाठी फार उंचावरची भूमी निर्माण करून देतात. फार उंचावरच्या भूमीवरनं, वरच्या भूमीवरनं तुम्हाला ध्यानाचं प्रक्षेपण करता येतं, असं या ठिकाणी समजायला पाहिजे. असो, आता या सूत्राचा योग साधनेच्या पार्श्वभूमीवर जर त्याला आपण फिरवायचं म्हटलं, आपण असं मागाशी पाहिलं, गुलाबरावांच्या दृष्टिकोनातून आपण ते सूत्र स्वतःकडे फिरवलं. आता हे सूत्र आपण ध्यानावस्थेकडे, ध्यान साधनेकडे, योग साधनेकडे, साक्षात योग साधनेकडे वळवलं तर काय होईल बघा. तर असं आहे की या ठिकाणी जर ध्यान साधनेला योग्य अशी परिस्थिती प्राप्त झाली किंवा शांतावस्था आहे, सगळीकडे सामसूम आहे, प्रसन्न वातावरण आहे, शांत रम्य असं वातावरण आहे, मनाला अत्यंत अनुकूल असं वातावरण आहे, असं असेल तर ती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीशी, त्या वातावरणाशी निश्चितच मैत्री भाव हा तो योगी ठेवेल. पण समजा वातावरण पूरक नसेल, नेमकं त्याच्या विरुद्ध आहे वातावरण, बजबजपुरी आहे, सगळा घोंगाट आहे, गल्ला आहे सगळा, तर काय होईल? तर तशा वातावरणाविषयी तो जळफाट करणार नाही, चिडचिड करणार नाही, उद्विग्न होऊन उठणार नाही, तर तो करुणाभाव ठेवेल. तो त्या ठिकाणी द्वेष आणून चिडचिड करून चित्तक्षोभ करणार नाही, तर त्या ठिकाणी तो करुणा ठेवेल. आणि मनस्थिती जर पवित्र असेल, शुद्ध पवित्र असेल, उदात्त असेल, तर त्या ठिकाणी मुदिता म्हणजे प्रसन्नता तो ठेवेल आणि वाहून जाणार नाही. वा, काय सुंदर परिस्थिती आहे, किती अनुकूल परिस्थिती आहे, किती पवित्र वातावरण आहे, असं म्हणून तो वाहून जाणार नाही. वाहून गेला की समाधी, धारणा, जप, बस त्यांना सुरुंग लागला, तर तो वाहून जाणार नाही, तर मुदिता भाव ठेवेल. आणि वातावरण, मनस्थिती अपवित्र असेल, अभद्र असेल, अपवित्र असेल, तर वैरभाव, द्वेष न करता, क्षोभित न होता तो उपेक्षा भाव ठेवेल आणि ईश्वरावरचं अनुसंधान करण्याचा प्रयत्न तो कसून करेल. कारण असं आहे की वातावरण जरी अपवित्र आहे, अभद्र आहे असं जरी असलं तरी ईश्वर प्रणिधान करताना तो काय भावना ठेवेल? ईश्वर कसा आहे?
पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम, असा भगवंत आहे. पवित्राणाम पवित्रम, सगळ्या पवित्र अशा तत्वांमध्ये तो पवित्रोत्तम आहे. तसं मंगलानाम च मंगलम असा तो भगवंत आहे. आणि वैदिक परंपरेमध्ये कुठल्याही पवित्र कार्यारंभी असं आहे. या ठिकाणी लगेच समजतं की वैदिक परंपरेमध्ये कुठलंही पवित्र कार्य करायचं असेल, मला या ठिकाणी योग साधना करायची आहे, अर्थात पवित्र साधना आहे. या ठिकाणी 2 स्मार्त वचनं ही आठवतात. आणि त्यामुळे योग्याला ध्यानोपक्रम काळी, जपाचा उपक्रम करताना, ध्यानाचा उपक्रम करताना त्या काळामध्ये आजूबाजूची परिस्थिती बाबा गलगलाट आहे, घोंगाट आहे, गलका आहे असं म्हणून नाउमेद व्हायचं कारण नाही. तर त्यांनी परंपरेमध्ये जी 2 आहेत त्यांचा उच्चार करावा. अगदी भावना प्रधान अशा मनोभूमीतून त्यांचा उच्चार करावा. आणि मग आपल्याला गदगदून आल्यानंतर आपण आजूबाजूची परिस्थिती किती जरी विरुद्ध असली, किती जरी रोधक असली, तरी त्याच्या साधनेला तडा जाणार नाही. त्यावेळी त्यांनी काय म्हणावं, कसा उपक्रम करावा. तर त्यांनी परंपरेमध्ये जी 2 स्मार्त वचन आहेत त्यांचा उच्चार करावा. अगदी भावना प्रधान अशा मनोभूमीतून त्यांचा उच्चार करावा. आणि मग आपल्याला गदगदून आल्यानंतर आपण आजूबाजूची परिस्थिती किती जरी विरुद्ध असली, किती जरी रोधक असली, तरी त्याच्या साधनेला तडा जाणार नाही. त्यावेळी त्यांनी काय म्हणावं, कसा उपक्रम करावा. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थागतो अपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुची. अपवित्र पवित्रो वा, ही पवित्र असो अपवित्र असो, कसाही असो, कुठल्याही अवस्थेत असो, सर्वावस्थागतो अपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं, जो त्या ठिकाणी पुंडरीकाक्ष हरीचं, पुंडरीकाक्ष असा जो हरी आहे त्याचं जो स्मरण करेल तो बाह्याभ्यंतर शुची होऊन जाईल, शुचिर्भूत होईल. बाह्याभ्यंतर शुचिर्भूत होईल. तसंच शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. हे सगळे विघ्न जे आहेत हे उपशांत होऊ शकतात केव्हा. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत. असा जो प्रसन्न वदन, शुक्लांबरधरं असा जो विष्णू आहे, शशिवर्ण चतुर्भुज असा जो विष्णू आहे, त्याचं ध्यान करण्यानं सर्व विघ्नोपशांतये, सगळ्या विघ्नांची उपशांती होते, सगळे विघ्न हटतात. तर हे स्मार्त वचन असं आहे, शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये यस्य द्वरितवक्त्राभ्या पारिषद्या परशतं विघ्नं निध्नन्ति सततं विश्वक्सेन समाश्रये. त्या विश्वक्सेनेचा समाश्रय करून आपण सगळ्या विघ्नांना उपघात पोचवू शकतो. अशा प्रकारे आपली परंपरा आपल्याला अनुकूल भूमी प्राप्त करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सर्वतोपरी प्रयत्न करते. असो, आता चित्तामधला मनोभाव असे, खरं म्हणजे चित्तामध्ये अनंत भावना आहेत, अनंत मनोभाव आहेत. त्या ठिकाणी 4 भावनांचा विचार केला आपण. चित्तामध्ये अनंत मनोभाव आहेत, अनंत मनोभाव आहेत, अनंत भावना आहेत. कोणत्या भावनांना कोठे जागा द्यावी, कोठे देऊ नये याचा निर्णय साधकाला तत्क्षणीच करावा लागतो. साधका लक्षात, त्या ठिकाणी साधकाला एक क्षण सुद्धा मिळत नसतो. त्याला तत्क्षणीच निश्चय करावा लागतो की या ठिकाणी आपली भावना कशी असायला पाहिजे, आपली प्रतिक्रिया काय असायला पाहिजे, ह्याला तत्क्षणी निर्णय करावा लागतो. अनिष्ट भाव येण्यापूर्वी इष्टभावाला उत्थापन देणं
जितकं आवश्यक असतं तितकंच अवघड सुद्धा असतं. म्हणजे हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. हे सांगणं ठीक आहे की अशी भावना ठेवावी, अशा माणसाबद्दल अशी भावना ठेवावी. अरे पण असं आहे की त्या क्षणामध्ये माणूस इतका प्रतिक्रियेला हे असतो, वश असतो की त्या क्षणामध्ये लगेच त्याची प्रतिक्रिया निर्माण होते. त्याला वेळ कुठे असतो. त्यामुळे अनिष्ट भाव न येण्यासाठी आणि त्यासाठी इष्टभाव यावा, त्याला उत्थापन मिळावं, हे जरी आवश्यक असलं, शास्त्र जे आदर्शवाद सांगत असलं आणि आवश्यक आहे हे मान्य जरी केलं, तरीही ते जितकं आवश्यक आहे तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त अवघड आहे. क्रोधाला कारक परिस्थिती आल्यानंतर इष्टभावनेला उत्थापित करण्याला जरी एका क्षणाचा विलंब झाला तरी क्रोधाचा स्फोट होतो. खरं की नाही. म्हणजे एका क्षणामध्ये योग्य भाव आला नाही, म्हणजे क्रोधाला योग्य अशी परिस्थिती निर्माण झाली, स्फोटक परिस्थिती निर्माण झाली, तर त्या क्षणामध्ये आपल्यामध्ये जर ती योग्य भाव आला नाही, क्षणाचा जरी विलंब झाला तरी एका क्षणाच्या विलंबानं त्या ठिकाणी एक क्रोधाचा स्फोट होतो. तसंच राग, लोभ, मोह या सगळ्यांचं होतं. कमी अधिक प्रमाणात या सगळ्यांचं तसंच होतं. आता हे सगळे अभ्यास साध्य आहे असं म्हणून केवळ दिलासा घेण्यापलीकडे साधकाला दुसरा पर्याय नसतो. ठीक आहे, आपल्याला प्रयत्नाने येईल, प्रयत्न करत राहावा. अशा प्रकारे केवळ एक दिलासा एवढा घेण्याच्या शिवाय दुसरा पर्याय साधकाला नसतो. आता मनातले जे अनंत भाव, हे अनेक प्रकारचे भाव असतात आणि त्या अनेक प्रकारच्या भावनांमागे आपली योग्य प्रतिक्रिया निर्माण होईल. ही एक यंत्रणा, ही यंत्रणा निर्माण व्हावी लागते, तोपर्यंत झगडावं लागतं आपल्याला. त्यामुळे आपल्याला एवढाच दिलासा घ्यावा लागतो. ठीक आहे, अभ्यासानं येईल, प्रयत्नाने येईल, एवढाच या ठिकाणी दिलासा आपल्याला घ्यावा लागतो. आणि असं आहे की ही जी मनोभावांची एक यादी आहे, म्हणजे अनंत मनोभाव आहेत. तर म्हणजे यादीच करता येत नाही, पण एक आपण आपल्या डोळ्याखालनं एक यादी घातली, वरच्यावर घालत राहिलो, आपल्याला कळतं की आपले किती प्रकारचे मनोभाव असतात. मग ते आपल्याला त्याच्यावर एक सतत चिंतन करता येतं की बाबा अशी भावना, अशी मनोभावना आली की आपण असं वागलं पाहिजे. ह्याची एक पूर्व तयारी करण्याच्या दृष्टीनं आपल्याला हा एक साधनेचा प्रकार आहे. म्हणजे परिस्थिती आल्यावर आपण त्याला तोंड देऊ असं म्हटलं तर दरवेळेला आपण ठेचकाळणार आणि म्हणणार पुढल्या वेळेला जमेल. तर तसं करण्यापेक्षा माणसाने जर सतत मनामध्ये एक प्रकारचं विमर्शन चालू ठेवलं, चिंतन चालू ठेवलं की बाबा असे मनोभाव येऊ शकतात आणि आपल्याला असं त्या ठिकाणी प्रवर्तन करायला पाहिजे, अशा प्रकारची प्रतिक्रिया यायला पाहिजे, ह्याचा मनामध्ये सतत जर विचार चालू असेल स्वाध्याय काळी, तर त्याचा निश्चितच उपयोग होतो आणि तसा साधकांनी करावा, असं एकूण अध्यात्मशास्त्राचा हा उद्देश आहे. असं एकूण काय तर ही जी मनोभावांची यादी आहे, अनंत यादी आहे, पण या ठिकाणी एक लघु यादी आपण करून बघूया. राग, तृष्णा, काम, अभिष्वंग म्हणजे स्थेय भाव, दुसऱ्याची वस्तू आपल्याला आपलीशी व्हावी असं वाटतं, तो अभिष्वंग. क्रोध, अमर्ष म्हणजे असहिष्णुता, सहनशीलता नसणं, त्याला अमर्ष म्हणतात. शोक, विषाद, उद्वेग, लोभ, स्पृहता, आशा, लोलुपता, अहंकार, मात्सर्य, अपैशून्य म्हणजे परोक्षामध्ये परदोष दर्शन, चाड्या करणं, गॉसिप्स ज्याला म्हणतो. म्हणजे समोर माणूस नाही म्हटल्यानंतर आपण फार त्याचा कसाही उपमर्द करतो. आपण परोक्ष बोलण्याची वृत्ती ही माणसाची असते. माणूस समोर नसला की मग त्याच्या पापाचा पाढा वाचला जातो, त्याच्यात हवेती भर घातली जाते, काही ज्याला आपण गॉसिप म्हणतो. तो प्रकार म्हणजे अपैशून्य, हा एक मनोभाव आहे.
त्यानंतर निर्वेदता, नाव उमेदी, मोह, क्रूरता, तसंच हे सगळे अनेक प्रकारचे भाव आहेत. तर काही इष्ट असे भाव आहेत, ते म्हणजे असंगता, संतोष, अनभिष्वंग म्हणजे निर्ममता, हर्ष, क्षमा, अक्रोध, भग, भग म्हणजे असक्ती, अभय, अद्वेष, अवैर, तेजस्विता, अमानिता, दया, असम्मोह, दान, मार्दव, पौरुष्य, अहिंसा, मुदिता, सौमनस्यकता, हे अनेक प्रकारचे असे भाव आहेत. म्हणजे आपले काय काय भाव असतील ह्याची एकदा साधकांनी यादी करण्याचा प्रयत्न करावा. आणि मग हे भाव आपल्याला कसे जोपासता येतील, याचे योग्य भाव कसे जोपासता येतील, अनिष्ट भाव कसे टाळता येतील, ह्याचा एक त्याला मनाशी सतत विचार करता येईल. तर या सूत्राच्या अनुषंगाने एक या ठिकाणी साधनेचा प्रकार असा सांगावासा वाटतो तो हा, की अशा प्रकारे एक बौद्धिक पातळीवर काही साधना करता येते. अर्थात या भावना जोपासण्यासाठी जो आस्खलित उपाय आहे तो अनेक वार सांगितला गेला आहे. तो म्हणजे योगशास्त्रातलं, योग साधनेतलं पालुपद. पालुपद काय? सत्संग करावा, सत्संग, साधना संघ, शास्त्रसंघ हा सतत करावा, अविरतपणे करावा आणि निरंतरपणे करावा. तसंच असत संघ करू नये, रजतम संघ करू नये. आचार, विचार, आहार, विहार ह्याच्याबद्दल जे काही माणसाला, साधकाला पथ्य पाळावं लागतं ते सगळं पाळावं, हे पालुपद आहे. पण हे जरी पालुपद असलं तरी प्रत्येक साधनेच्या म्हणजे साधनेचा जो पैलू, विविध पैलू आहेत त्यातल्या प्रत्येक पैलूच्या संदर्भामध्ये हे प्रकरण थोडं बदलतं. आचार, विचार, आहार, विहार, सत्संग, असं नंतर असत, असंग हा जो प्रकार आहेत, हे सगळे प्रकार आहेत हे प्रत्येक साधनेच्या पैलूतून बदलत जातात. त्यामुळे ते जरी पालुपद असलं तरी ते कंटाळवाणं पालुपद नाहीये. आलं का लक्षात? म्हणजे असं आहे की एखाद्या गाण्यामध्ये पालुपद असतं, पण हे पालुपद प्रत्येक कडव्यानंतर वेगवेगळ्या वळणानं म्हणजे प्रथितयश कलाकार हे पेश करत असतो आणि त्यावेळेला ते ऐकण्यामध्ये माधुर्य असतं. ते केवळ पालुपद आहे म्हणून ते कंटाळवाणं असायला पाहिजे असा काही नियम नसतो. प्रथितयश साधक असेल तर आपल्याला ते पालुपद वेगवेगळ्या सुरातून, वेगवेगळ्या आविष्कारातून, वेगवेगळ्या कडव्याच्या अर्थाच्या संदर्भातून ते वेगवेगळं जाणवतं. तर तसा हा पालुपदाचा प्रकार आहे. त्या अर्थाने हे पालुपद आहे. ज्याला फिगरेटिव्हली म्हणतात तसं फिगरेटिव्हली पालुपद नाहीये. असो, तर हा अशा प्रकारे मैत्री भाव, करुणा भाव, मुदिता भाव, उपेक्षा भाव हा जोपासण्यासाठी माणसाने, साधकाने विशेषतः काय करायला पाहिजे हे अनेक वार सांगून झालेलं आहे. आता सांगितल्याप्रमाणे आचार, विचार, आहार, विहार, सत्संग, साधना संघ, शास्त्रसंघ, रजतम असंग हेच करायला पाहिजे. असो, आता मैत्री करुणादी भावनांद्वारा चित्त प्रसन्न होतं असं सूत्रकार सांगून गेलेत. हा चित्त प्रसन्न करण्याचा एक परोक्ष किंवा इनडायरेक्ट प्रकार आहे. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही विधान काळामध्ये या भावना जोपासल्या तर तुम्हाला योग साधनेमध्ये एक पाठबळ प्राप्त होईल, उच्चभूमी प्राप्त होईल असा या ठिकाणी प्रकार आहे. अर्थात हा एक परोक्ष प्रकार आहे. योग साधनेला पूरक असा परोक्ष प्रकार आहे. आणि ध्यानाभ्यासाला हे बहिरंगात्मक आहे. ध्यान साधनेला हे एक प्रकारे बहिरंगात्मक असं प्रकरण आहे. आता साक्षात ध्यानोपयोगी असा एक अपरोक्ष असा चित्त प्रसादनाचा प्रकार आहे. आलं का लक्षात? म्हणजे योगावस्थेमध्ये योग साधना करताना ज्या गोष्टीद्वारा तुम्ही चित्त प्रसादित करायला पाहिजे, चित्त कंपोज करायला पाहिजे, कलेक्ट करायला पाहिजे, असं जो प्रकार आहे
त्यासाठी अर्थात एक साक्षात उपाय लागतो. तर एक साक्षात असा उपाय चित्त प्रसादनाचा सूत्रकार सांगणार आहेत. अर्थात हा परोक्ष उपाय झाला. आता अपरोक्ष उपाय सांगणार आहेत. पण तो प्रकार जो आहे तो योगिक आहे, योगशास्त्रीय आहे, योग तांत्रिक आहे. म्हणजे त्याचं तंत्र आहे ते योगतांत्रिक आहे. तो प्रकार ते पुढल्या सूत्रात सांगणार आहेत. तर आपण त्या प्रकाराकडे पुढल्या प्रसंगी बोलूया. कृष्णार्पणमस्तु.